नमस्कार, मी सेजल पुरवार. या बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी महत्त्वाची, कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज बीड दौऱ्यावर आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर देवेंद्र फडणवीस पहिल्यांदा बीडमध्ये येत असल्याचं बघायला मिळतंय. बीडमध्ये होणाऱ्या सरकारी कार्यक्रमांना मंत्री धनंजय मुंडे मात्र गैरहजर राहणार आहे. डोळ्यांचं ऑपरेशन असल्यानं येऊ शकणार नाही असं धनंजय मुंडेंनी सांगितलं. तर पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे आणि भाजप आमदार सुरेश धस आज एकाच व्यासपीठावर पाहायला मिळतील. गेल्या काही दिवसात आमदार सुरेश धस यांनी आपल्याच पक्षाच्या पंकजा मुंडेंवर विविध आरोप केले. त्यामुळे भाषणात हे दोघे नेमकं काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं. मी आज रात्री माझ्या तुम्हाला एक विचारले, मी आता रायटिंग मध्ये देणार होतो, पण बरं झालं तुम्ही आला. मी ऑपरेशन करतोय माझ्या डोळ्याचं आज रात्रीच, आणि अगोदरच ठरवलेलं होतं, आणि डोळ्याचं ऑपरेशन करत असल्यामुळे उद्याच्या कार्यक्रमाला जाणार नाही अगोदरच. तर आपण पाहिलं, खरं तर हा मुद्दा महत्त्वाचा आहे, कारण आज भाषणामध्ये नेमकं काय म्हटलं जातं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कारण सुरेश धस यांनी त्यांच्याच पक्षातल्या असलेल्या पंकजा मुंडेंवर अनेक गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले आहेत. त्यामुळे आता धस यांच्या आरोपांना उत्तर दिलं जातं का हे बघणंही महत्त्वाचं असेल. कारण सरपंच हत्येनंतर पहिल्यांदाच देवेंद्र फडणवीसांचा हा बीड दौरा आहे. आणि आता या क्षणाची मोठी बातमी, कारण आज दिल्लीसाठी मतदान होत आहे आणि राहुल गांधींनी आपला मतदानाचा हक्क बजावलाय. निर्माण भवन केंद्रावर राहुल गांधी यांनी मतदान केलं. दिल्लीच्या 70 जागांसाठी मतदार हे आज कौल देणार आहे. आज दिल्लीमध्ये नेमकं काय घडतं, पुन्हा एकदा केजरीवालांचंच सरकार येतं की सत्तांतरण होतं, सत्ता बदल होतोय, बघणं अतिशय महत्त्वाचं असेल. मात्र आज आपण पाहतोय राहुल गांधी यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे. याशिवाय आणखी काही मोठ्या आणि महत्त्वाच्या राजकीय घडामोडी घडतायत. त्या सर्व घडामोडींचा आढावा वेगवान स्वरूपात न्यूज पॉइंट 20 मध्ये. कार्यशाळेमध्ये अनुपस्थित राहिलेल्या आमदारांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता चांगलीच खरडपट्टी काढलेली आहे. तर काही आमदार मंत्रालयात हजर असतानाही आले नसल्यानं त्यांच्याकडून स्पष्टीकरण द्यावं लागणार आहे. विनापरवानगी अनुपस्थित राहिलेल्यांना कारणं विचारणार असा सज्जड दम फडणवीसांनी आमदारांना दिला आहे. प्रयागराज या ठिकाणी आपण पाहतोय महाकुंभात हजारो भाविक मेल्याची माहिती आहे. मात्र सरकार खरा आकडा सांगतच नाही आहे. हा हल्लाबोल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी राज्यसभेत केला. कचऱ्याच्या डब्यात मृतदेह मिळाले असा दावा देखील राऊतांनी केलाय. ठाकरे गटाच्या सूरज चव्हाणांना जामीन मिळाला. त्यानंतर जेलमधून मातोश्रीवर ते दाखल झाले. कथित खिचडी घोटाळ्यात सूरज चव्हाण गेल्या वर्षभर जेलमध्ये होते. त्यांना आता 1 लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मिळालाय. सूरज चव्हाण हे आदित्य ठाकरेंचे निकटवर्ती आहेत. ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईकांच्या पत्नीला एसीबीने नोटीस पाठवली. स्नेहा वैभव नाईक यांना चौकशीसाठी उपस्थित राहण्याची नोटीस आहे. वैभव नाईक यांच्या मालमत्तेची एसीबीकडून चौकशी सुरू आहे. आवश्यक कागदपत्रांसह 11 फेब्रुवारीला चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश वैभव नाईक आणि त्यांच्या पत्नीला देण्यात आले आहेत. पुण्यात ठाकरे सेनेतील गळती रोखण्यासाठी आता उद्धव ठाकरे स्वतः मैदानात उतरले. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात ठाकरे पुण्यात दौरा करणार अशी माहिती आहे. पुण्यात शिवसेनेच्या 21 शाखा आहेत आणि यातील काही निवडक शाखांना उद्धव ठाकरे भेट देतील. नाशिकमध्ये छगन भुजबळ समर्थकांच्या बॅनरवरून अजित पवारांचा फोटो गायब झालाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यांना मात्र स्थान आहे. यामुळे छगन भुजबळ भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगली आहे. राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचं व्हॉट्सअप हॅक करण्यात आलेलं आहे. व्हॉट्सअप हॅक करून त्यावरून लिंक पाठवण्यात आली आहे. ती लिंक डाउनलोड करण्याचं आवाहन केलं जात आहे. हॅकरने ती लिंक पाठवल्यानंतर काहींनी ते ॲप डाउनलोड केलंय, तेव्हा काहींच्या खात्यातून पैसे गेलेले आहेत. त्यानंतर व्हॉट्सअप हॅक झाल्याचं मंत्री कोकाटेंच्या लक्षात आलंय. जनतेच्या आशीर्वादानं महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा सत्ताधारी पक्षाला इतक्या जागा मिळाल्या. जनता आमच्या पाठीशी असं पंतप्रधान मोदी म्हणाले. लोकसभेतील भाषणात पंतप्रधान मोदींनी आम्ही खोट्या घोषणा करत नाही तर खरा विकास करतो असं म्हणत विरोधकांवर निशाणा साधला. उमेश पाटील यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला. या अगोदर देखील त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मुख्य प्रवक्ते म्हणून जबाबदारी पार पाडली. मात्र काही मतभेदांमुळे काही दिवसांआधी त्यांनी अजित पवार गटाचा राजीनामा दिला होता.
मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प हा सलग तिसऱ्या वर्षी आयुक्तांनी सादर केला। मुंबई महापालिकेच्या इतिहासातला हा सर्वात मोठा अर्थसंकल्प आहे। 2025-26 या आर्थिक वर्षासाठी 74,427 कोटींचा अर्थसंकल्प हा सादर करण्यात आलेला आहे। तर आपण पाहतोय गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी अर्थसंकल्पीय अंदाज 14.19% इतका वाढला आहे। मुंबई महापालिकेच्या बजेटमध्ये तुर्तास तरी कोणतीच करवाढ नाही आहे। मात्र भविष्यात मुंबईकरांना कचरा कर भरावा लागू शकतो। कायदेशीर सल्ला घेतल्यानंतर मुंबई महानगरपालिका कचरा कर लादण्याची शक्यता आहे। मुंबई महापालिका बजेटमध्ये बेस्टसाठी 1,000 कोटींची तरतूद करण्यात आली आहे। मुंबईमधल्या पर्यटनाला चालना देतानाच इथला प्रवास वेगवान करण्यावर भर असेल। बीएमसीचा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी या संदर्भात प्रतिक्रिया दिलेली आहे। मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प मुंबईकरांचे स्वप्न पूर्ती करणार आहे असं आशिष शेलार म्हणाले। त्यामुळे आता मुंबईकरांच्या स्वप्नांना गती मिळणार आहे। महापालिका निवडणुका लवकर याव्यात अशी अपेक्षा आशिष शेलार यांनी व्यक्त केली आहे। पुढे मोठी बातमी ती म्हणजे प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्याला उपस्थित राहून पंतप्रधान मोदी गंगा, यमुना आणि सरस्वती नदीच्या त्रिवेणी संगम अर्थातच संगम नोजवरती पवित्र असं स्नान आज करणार आहे। सध्या आपण पाहतोय महाकुंभ हे प्रयागराजमध्ये होतंय आणि या दरम्यानच स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी महाकुंभात स्नान करण्यासाठी जाणार आहेत। महाकुंभात मोदी स्नान बघायला मिळेल। पंतप्रधान मोदींचा प्रयागराज दौरा नेमका कसा असेल आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून सविस्तर। सकाळी 10 वाजता पंतप्रधान मोदी प्रयागराज या विमानतळावरती उतरणार। सकाळी 10:45 मोदी अरेल घाटावरती जाणार। सकाळी 11 वाजता अरेल घाटावरून नावेतून मोदी संगम नोजला पोहोचतील। सकाळी 11 ते 11:30 वाजता मोदींसाठी महाकुंभातील वेळ देखील आरक्षित करण्यात आली असल्याचं बघायला मिळत आहे। सकाळी 11:45 ला स्नानानंतर मोदी साधू संन्याशांसोबत संवाद साधतील। दुपारी 12:30 वाजता मोदी प्रयागराजमधून दिल्लीसाठी रवाना होतील। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रयागराजचा दौरा नेमका कसा असणार आहे हे आपण पाहिलं। मात्र सध्या राज्यभरातल्या इतर काही मोठ्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स वेगवान स्वरूपात 36 जिल्हे 36 रिपोर्टर्समध्ये। पुण्यातील समाधान चौकात राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात राष्ट्रवादीने आंदोलन पुकारलं। यावेळेस राहुल सोलापूरकर यांच्या फोटोवर टकलू हैवान असा उल्लेख करण्यात आला। राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलेलं आहे। छत्रपती शिवाजी महाराज की जय। पुण्यात मनसेच्या कसबा विभागाच्या वतीने शिवाजी महाराज रस्त्यावर 20 ते 25 ड्रेनेज चेंबर्स खचले। त्यामुळे रस्त्याची चाळण झाली आहे। त्याविरुद्ध गांधीगिरी आंदोलन करण्यात आलं। ड्रेनेज चेंबर्स दुरुस्ती न झाल्यास भविष्यात उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा मनसेने दिला। एसटी भाडेवाढीचा विरोध करण्यासाठी ठाण्यात महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आक्रमक झाले। भाडेवाढ रद्द करा ही मागणी करत ठाण्यातील खोपट आगारात महाविकास आघाडीने निदर्शने केली। यावेळी सरकार विरोधात घोषणाबाजीही करण्यात आली। नंदुरबारमधील आदिवासी बांधवांच्या मरण यातना संपतानाच दिसत नाहीये। तोरणबाळ जवळच्या खेलापाणी रस्त्याला गावाला रस्ताच नाही आणि त्यामुळे गर्भवती महिलेची घरूच प्रसूती झाली आहे। प्रसूतीनंतर नवजात बाळाचा मृत्यू झालाय। महिलेची प्रकृती बिघडल्यानं बांबूची झोळी कळून 15 किलोमीटरचा प्रवास करून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। जालन्यात पोलिसांनी तब्बल 87 लाखांचा अवैध गुटखा जप्त केला। न्यायालयाच्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली। गेल्या वर्षी 2 गुन्ह्यातील जप्त केलेला गुटखा पोलीस मोटर वाहन विभागाच्या पाठीमागील मोकळ्या जागेत नष्ट करण्यात आलेला आहे।
दर्जेदार कोल्हापुरी गुळ निर्मितीसाठी भेसळमुक्त गुळ तयार करणं काळाची गरज आहे असं डॉक्टर अशोक पिसाळ म्हणाले. गेल्या अनेक दिवसांपासून गुळ भेसळीच्या तक्रारी येत आहे. यामुळे कोल्हापुरी गुळाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ नये म्हणून त्यांनी नाराजी व्यक्त केली असल्याचं बघायला मिळत आहे. गढूळ पाणी पुरवठ्याबाबत मनसेने नवी मुंबई विभाग अधिकाऱ्यांना जाब विचारला. नवी मुंबईमधील कणसोली विभागात मागील 8 दिवसांपासून गढूळ पाण्याचा पुरवठा होतो. 2 दिवसात गढूळ पाण्याचा प्रश्न सुटला नाही तर याच गढूळ पाण्यानं विभाग अधिकाऱ्यांना अंघोळ घालण्याचा इशारा मनसेने दिला. वाशिमच्या डवामध्ये नाथनंगे या महाराजांच्या यात्रेला विदर्भासह पंचक्रोशीतील लाखो भक्त दर्शनासाठी येत असल्याचं बघायला मिळत आहे. पालखीनंतर महाप्रसादासाठी 45 ट्रॅक्टरने एकाच वेळी लाखो भाविकांना 251 क्विंटल महाप्रसादाचं वितरण करण्यात आलंय. शिस्तबद्ध पद्धतीने भाविक प्रसादाचा लाभ घेत संपूर्ण वातावरण भक्तिमय झालं असल्याचं बघायला मिळत आहे. संभाजीनगरच्या तांदूळवाडी शिवारात उसाच्या शेताजवळ बिबट्याचे 3 बछडे आढळले. परिसरात भीतीचं वातावरण आहे. शेतकऱ्यांनी आपली कामं थांबवली आहे. परिसरात पिंजरा लावण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे. अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या कडधान्य मिशनमधून तूर, उडीद आणि मसूरची पूर्ण खरेदीची हमी देण्यात आली आहे. याचा फायदा पंजाबला चांगला होणार आहे. पंजाबमध्ये गहू आणि भात हमीभावानं खरेदीची शाश्वती असल्यानं शेतकरी इतर पिकं घेत नव्हते, पण आता कडधान्य खरेदीची शाश्वती असल्यानं शेतकरी गहू आणि भाताऐवजी कडधान्याचं उत्पादन घेत आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा आंब्याला मोहर येण्याची देखील प्रक्रिया अपेक्षेप्रमाणे वेळेत सुरू झाली असल्याचं बघायला मिळतंय. त्यामुळे डहाणू या तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण दिसतंय. डहाणू तालुक्यात सुमारे 1.5 ते पावणे 2 हजार हेक्टर जमीन आंबा लागवडीखाली असल्याचं अधिकृत आकडेवारीतून दिसतंय. देशातील बाजारात हळदीच्या भावात चढउतार दिसतोय तर नव्या हळदीची बाजारात आवक वाढली आहे. त्याचा परिणाम दरांवर दिसतोय. हळदीला सरासरी 11,000 ते 12,000चा भाव आहे. बाजारातील हळदीची आवक आणखी वाढण्याचा अंदाज अभ्यासक व्यक्त करतायत. बाजारात नव्या आल्याची आवक मोठ्या प्रमाणात होतीये. त्यामुळे आल्याचे भाव 9,000वरून 3,000वर आले. बाजारातील आल्याची आवक आणखी काही आठवडे कायम राहण्याचा अंदाज अभ्यासक व्यक्त करतायत. राज्यातील डाळिंब विक्री अंतिम टप्प्यात आली आहे. गेल्या महिनाभरात डाळिंबाचे दर टिकून आहे. सध्या दर्जेदार डाळिंबाला प्रति किलो 150 ते 180 रुपये दर मिळतोय. डाळिंबाचे दर चांगले राहिल्यानं शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा व्हावा यासाठी मुख्यमंत्री सौर पंप योजनेतून अनुदानावर पंप बसवले जातात. मात्र ते नादुरुस्त झाल्यावर संबंधित कंपनी दुरुस्ती करण्याकडे दुर्लक्ष करते असा आरोप शेतकऱ्यांकडून होतोय. सौर पंप दुरुस्त होत नसल्याने मात्र पिकांच्या नुकसानीचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतोय. राज्यात आता शेतीसाठी एआयचा वापर केला जाणार आहे तसा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एआयच्या वापराबाबत तांत्रिक आणि आर्थिक व्यवहारात तपासण्याचे निर्देश दिले. कृषी विभागाने सहकार विभागासोबत समन्वय साधण्याचे निर्देश अजित पवार यांनी दिले. आणि आता एक महत्त्वाची बातमी. डोंबिवलीमधील 82 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला हिंदीमध्ये बोलायला भाग पाडण्यात आलेला आहे. मुंबईमधील महापेक्स प्रदर्शनातील ही संतापजनक घटना आहे. कुठेही तक्रार करा, आमचं काही वाकडं होणार नाही आहे. महापेक्स प्रदर्शनातील अधिकाऱ्याची ज्येष्ठ नागरिकासोबत अरेरावी बघायला मिळाली आहे. ज्येष्ठ नागरिकाची मुंबई जीपीओच्या आपण पाहतोय फिलाटेकडील ब्युरोकडे तक्रार सुद्धा बघायला मिळते. हिंदी भाषिकांची अरेरावी सुरूच असल्याचं आपण पाहतोय आणि मुंबईमध्ये अशा एक ना अनेक घटना वारंवार घडताना दिसत आहे.
त्यापैकी मी एकाला म्हटलं मला अमुक अमुक मराठीत बोललो, अमुक अमुक हवं आहे कारण मला मराठीत बोलायची सवय आहे. तर त्याने सांगितलं आप क्या बात कर हमको समझ नहीं आया, आपको हिंदी में ही बात करना पड़ेगा. तर मी म्हटलं आप ऐसे कैसे बोल रहे हो, आप महाराष्ट्र में रहते हो, मराठी आपको सुनना ही पड़ेगा. बोलता है हम लोग नहीं मानेंगे, हम नहीं जवाब देंगे आपको हिंदी में ही बात करना पड़ेगा. मग म्हटलं मी शिकायत करतो तुमची. त्याच्या शेजारी दुर्दैवाने ठेवला होता तोही हिंदीच होता. तो उठून उभा राहिला आणि मला म्हणाला जाओ किधर शिकायत करना है उधर करो. यानंतर उर्वरित बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा. मुंबई गोवा महामार्गाचं काम वेगानं सुरू आहे. एकूण 12 टप्प्यांमध्ये हा महामार्ग विकसित होतोय. 3 टप्पे वगळता इतर ठिकाणचं काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणार आहे. त्यामुळे यंदा गणेशोत्सवाला जाणाऱ्या चाकरमान्यांची गैरसोय टळेल. नागपूर सिकंदराबाद वंदे भारत एक्सप्रेसला प्रवाशांकडून थंड प्रतिसाद मिळाला. त्यामुळे या ट्रेनचे तब्बल 12 कोच कमी करून ही गाडी 8 कोचची चालवण्याचा निर्णय आहे. तसा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठवण्यात आला आहे. 5 महिने होऊनही प्रवासी 50% देखील मिळत नाही. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. सातारा महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी महामार्गावरील पुलांची कामं तातडीने मार्गी लावा, ही मागणी राष्ट्रवादीचे आमदार शंकर मांडेकर यांनी केली. कापूर भोळ या चौकातील वाहतुकीस अडथळा ठरणारी अतिक्रमणं तात्काळ काढण्याचीही मागणी करण्यात आली. पुण्यात 75,000 लाडक्या बहिणींवर टांगती तलवार आहे. त्या अपात्र ठरण्याची शक्यता आहे. कारण पुण्यात तब्बल 75,100 लाभार्थी महिलांच्या किंवा त्यांच्या कुटुंबियांच्या नावे कार असल्याचं निष्पन्न झालं. जिल्हा परिषदेकडे त्यांची यादी आहे. त्यानुसार अंगणवाडी सेविका आता घरोघरी जाऊन पडताळणी करते. आता पालकांच्या खिशाला आणखी भुर्दंड बसणारे रिक्षा टॅक्सीनंतर आता शाळेच्या बसचा प्रवास महागेल. शाळेच्या बसच्या भाड्यात 18% भाडेवाढ होणार अशी माहिती शालेय बस संघटनेनं दिली आहे. सकाळच्या पाठपुराव्याला मोठं यश मिळालं. कारण पुण्यातल्या 19 आरो प्लांट्सला टाळं ठोकलं. शुद्ध पाण्यासाठी पैसे मोजूनही काही आरो प्लांट दूषित पाणी पुरवठा करताय. अखेर पुणे महापालिका आयुक्तांनी दूषित पाणी आढळलेल्या सिंहगड रस्ता परिसरातल्या 19 प्लांट्सवर कारवाई केली. मुंबईमधील वायू प्रदूषण कमी करण्यासाठी वातावरणीय बदलाच्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी विविध योजना आखल्या जात आहे. पालिकेच्या 2025-26 आर्थिक वर्षातील अर्थसंकल्पात शहरातील वायू गुणवत्तेच्या स्थितीवरती सतत देखरेख ठेवण्यासाठी 5 नवीन केंद्र सुरू करण्यात आलेली आहेत. नवीन कर प्रणालीमुळे निर्माण झालेला संभ्रम, कराची थकबाकी, न्यायप्रविष्ट प्रकरणं अशा अनेक कारणांमुळे मालमत्ता कर वसुलीचं मोठं आव्हान मुंबई पालिकेसमोर आहे. मालमत्ता कराची थकबाकी 22,565 कोटींपेक्षा अधिक आहे. त्यामुळे आता थकबाकी वसुलीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनतोय. केंद्राने सुरू केलेल्या ई-श्रम पोर्टलवरती 30 कोटींहून अधिक असंघटित कामगारांनी नोंदणी केल्याची माहिती केंद्रीय श्रम आणि रोजगार राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी केलेली आहे. यामध्ये आपण पाहतोय विविध सामाजिक सुरक्षा कल्याणकारी योजना यांचं एकत्रीकरण या पोर्टलवरती झालेलं आहे. अनेकांना या पोर्टलमधून फायदे मिळाले असं देखील करंदलाजे यांनी सांगितलं. केंद्र सरकारने कर्करोग आणि इतर गंभीर आजारांसाठी औषध आयात शुल्क माफ केलं. जवळपास 36 कर्करोगांच्या औषधांवरील आयात कर माफ झाला. रुग्णांना दिलासा मिळाला. औषधांवरील कर माफ केल्यानं रुग्णांना कमी किमतीमध्ये औषधं उपलब्ध होत आहे. औषधांवरील किमती कमी झाल्यानं अनेक रुग्णांना याचा फायदा होणार आहे. तिकडे पिंपरीत स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत सन 2024 मधील स्वच्छ सर्वेक्षण या महिन्यात होणार आहे. या अनुषंगानं पिंपरी चिंचवड महापालिका सतर्क झाली. सफाई कर्मचारी आणि कचरा संकलन करणाऱ्या वाहनांवरील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण सुद्धा दिलं जात आहे. मुकेश अंबानी यांनी भारतात 5 वर्षांपासून बंदी घातलेला चीनी ब्रँड रिलॉन्च केला. चीनमधील आघाडीची कंपनी शीन ही भारतात रिलायन्सच्या मदतीने परतली आहे. रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेडने गेल्या वर्षीच शीन या कंपनीसह भागीदारी केली आहे. रिलायन्सने आता त्याचमुळे भारतात बंदी असलेला ब्रँड परत आणला. डार्क कॉमेडीसाठी ओळखल्या जाणाऱ्या समय रैनाच्या शोमधील कंटेस्टंट विरोधात एफआयआर दाखल झाली. इंडियाज गॉट लॅटंटमधील अरुणाचल प्रदेशच्या जेसी नवाबने आमच्या राज्यातील लोक कुत्र्याचं मांस खातात असा दावा केला. तर त्यानंतर जेसी विरोधात राज्यातील नागरिकांबाबत अपमानास्पद वक्तव्य केल्यानं एफआयआर दाखल करण्यात आली. ये भी नहीं कि व्हाट इज इंक, हाउ इज इंक, व्हाई इज इंक, बच्चों की गांड फट गई वो देख. पुण्याच्या ॲडव्हेंचर जंक्शनच्या गिर्यारोहकांनी ठाण्याच्या मोरुशीमधील भैरवगडाची फ्रंट वॉल सर केली. हा गड सह्याद्रीच्या खोऱ्यात चढाईसाठी अत्यंत कठीण श्रेणीमध्ये आहे. भैरवगड सर करून त्यांनी आता भगव्या ध्वजासह छत्रपती शिवरायांना अभिवादन केलं.
धाराशिवमध्ये जागतिक खो खो स्पर्धेतील विजेत्या संघातील अश्विनी शिंदेंचा सत्कार झालाय. इतर खेळाडू आणि प्रशिक्षकांची भव्य मिरवणूक निघाली. चौकात नागरिकांनी त्यांचं स्वागत केलं. मंदिर महासंघानं तुळजाभवानी मंदिरात ड्रेस कोड लागू करा ही मागणी केलेली आहे. तर यावेळेस मात्र मंदिर महासंघाच्या मागणीला पाळीकर पुजारी मंडळानं विरोध केला. कायदेशीर आणि धार्मिक बाबींचा विचार करून निर्णय घेऊ अशी माहिती तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष आणि जिल्हाधिकारी सचिन ओंबासेंनी दिली. दहावी आणि 12वीच्या परीक्षेला मुस्लिम विद्यार्थिनींना बुरखा घालण्यास परवानगी देण्यात आली आहे. मंत्री नितेश राणेंनी परीक्षेदरम्यान मुस्लिम विद्यार्थिनींना बुरखाबंदी करण्याची मागणी केली. मात्र त्यांची ही बातमी शिक्षण विभागानं धुडकावून लावलेली आहे. ठाण्यात क्रिकेटच्या 2 संघांमध्ये तुफान हाणामारी झाली आहे. कोपरीमधील तुकाराम मैदानात स्पर्धेदरम्यान ही घटना घडली. 2 संघातील हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल झालाय. दरम्यान दोन्ही संघांविरोधात कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला. पिंपरी चिंचवड शहरात शाळा आणि महाविद्यालय परिसरात बुलेट बाईकने स्टंट करणाऱ्या रोड रोमियोंना मनसेने चोप दिला. दुचाकीचा कर्णकर्कश आवाज करत नागरिकांना त्रास देण्याचा प्रकार वारंवार घडतो. मनसेचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सचिन चिखले आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी अखेर या स्टंटबाजांना चोप दिलाय. पुण्यातील कर्वेनगर भागात झालेल्या अपघाताचं सीसीटीव्ही साम टीव्हीच्या हाती लागलं. एका दुचाकीवाल्याने रस्त्यावरून चालणाऱ्या व्यक्तीला पाठीमागून धडक दिली आहे. यात युवकाला जबर मार बसला. त्याच्या मेंदूमध्ये इजा झाली आणि डोक्याला तब्बल 10 टाके पडलेत. सैफवरील हल्ला हा स्टंट होता असं मी म्हणालो नसून सैफ एवढ्या मोठ्या हल्ल्यानंतर लगेच बरा कसा झाला हा माझा प्रश्न आहे असं संजय निरुपम म्हणाले. सैफची एक सिरीज येते आणि त्यासाठी जर हा स्टंट असेल तर हे खूप मोठं पाप आहे असंही निरुपम म्हणाले. शिवाय हा स्टंट असल्यास कारवाईची मागणी देखील त्यांनी केली आहे. दुहेरी हत्याकांडानंतर साईबाबा संस्थानच्या कर्मचारी ड्युटीच्या वेळेत बदल झालाय. पहाटे 4 ऐवजी आता सकाळी 6 वाजता ड्युटी सुरू होणार आहे. नवीन वेळेची अंमलबजावणी आजपासून करण्यात आलेली आहे. तर दुहेरी हत्याकांड पार्श्वभूमीवर साईबाबा संस्थाननं हे मोठं पाऊल उचललं आहे.